मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर मी आता ज्ञानेशला शाळेमधून स्कूलमधून आणलेला आहे आणि आता 11:15 वाजलेले आहेत। तर तो आल्याबरोबर आता तो ड्रॉइंग करतोय। तर सेम म्हणजे आपलं जे प्लॅस्टिक क्रेयॉन्स असतात त्याच्या साहाय्याने तो कलर करतोय। तर तुम्हाला माहिती आहे डीमार्टमध्ये काही अशा बुक्स मिळतात, त्या बुक्समध्ये ऑलरेडी चित्र काढलेली असतात, फक्त मुलांनी क्रेयॉन्सने किंवा स्केच पेनने त्याला कलर द्यायचा असतो। सेम तर त्याने स्कूलमधून आला की तो रोज 2 पेजला तो म्हणजे जे चित्र असतं त्या चित्रांना तो कलर देतो। सो या सगळ्या गोष्टी आहेत आता। आणि माझी सकाळी माझी काय ती थोडीफार जी कामं होती ती आधी कामं आवरून घेतली आणि त्यामुळे मी आज व्हिडिओची स्टार्टिंग खूपच लेट केलेली आहे। आणि आता अजून मला ना कालचा व्हिडिओसुद्धा एडिट करायचा, तो व्हिडिओ अजून मी एडिट केला नाही आहे। तर मी आधी व्हिडिओ एडिट करते आणि साहजिकच आहे व्हिडिओ एडिट करता करता 12-12:30 वाजतात। तर त्यानंतर मग ज्ञानेशला लागते भूक। तर सिंपल असं कालचा जो खिचडी भात आहे तो उरलेला आहे आणि मी आता थोडी सोयाबीनचीच भाजी केलेली आहे, कारण ते आमच्या दोघांचे पण फेवरेट आहे। तर तेच खिचडी भात आणि सोयाबीनची भाजी हेच जेवण आहे दुपारचं। बाकी संध्याकाळी मी पराठा करणार आहे, आलू पराठा, दही आणि आलू पराठा। सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आता मी हां आणि ज्ञानेश पराठा रोल करून खातो। तर मी आता पटापट एडिटिंग करून घेते। बॉल दे दादाला, बॉल दे दादाला। तर इथे मी ह्या 2 बॉटल्स घेतलेल्या आहेत। तर खूप दिवसांपूर्वी या बॉटलमध्ये मनी प्लांटचं वेल होतं, खाली माती होती, वरती कलरचे स्टोन होते आणि त्यामध्ये मी मनी प्लांटचा वेल लावला होता। आणि ह्या ज्या वाट्या आहेत ह्या बॉटलच्या बुडाला मी त्या वाट्या ठेवत होती। आता हे जे टोमॅटो आहेत हे खराब झालेले आहेत, मुळात म्हणजे हे मी टोमॅटो डिस्कार्ड करायला हवे होते, व मी डिस्कार्ड नाही केले, म्हणजे फेकून नाही दिले। तर ह्या ज्या टोमॅटोच्या बिया आहेत तर या बियांपासून मला कलम तयार करायचा आहे, म्हणजे रोप तयार करून घ्यायचा आहे। आता या ज्या कारल्याच्या बिया आहेत तर मी शनिवारी कारल्याची भाजी केली होती, तर त्याच्या या ज्या बिया आहेत तर मी एका बाउलमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या। हे टोमॅटो आणि या बिया फ्रीजमध्ये मी ठेवले होते आणि या बियांपासून कलम करायचा आहे। तर मी 3 तासपूर्वी या बिया आणि हे टोमॅटो फ्रीजमधून बाहेर काढून ठेवले, म्हणजे ते नॉर्मल होतील। आता ह्या ज्या 2 बॉटल्स आहेत ह्या 2 बॉटलची जी पुढची 2 तोंडं आहेत ती आपल्याला कट करून घ्यायची आहेत। तर एका बॉटल्समध्ये मला ह्या कारल्याच्या बिया ॲड करायच्या आहेत, दुसऱ्या बॉटलमध्ये मला टोमॅटोच्या बिया ॲड करायच्या आहेत। तर इथे मी टोमॅटोच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि 2 टोमॅटो छान मस्त अशी बारीक चिरून घेतलेली आहेत। तर आपण ह्या बॉटल्समध्ये आधी माती ॲड करून घेऊया। दोन्ही बॉटलमध्ये आपल्याला माती ॲड करून घ्यायची आहे। तर मी दोन्ही बॉटलमध्ये माती ॲड करून घेतलेली आहे। आता या दोन्ही बॉटलमध्ये
इथे हे जे बाऊल आहे, या बाऊलमध्ये मी माती ठेवलेली आहे, कारण आपल्याला यामध्ये परत या बॉटल्समध्ये वरती माती ॲड करावी लागेल. आता मी इथे चिरलेला 2 टोमॅटो जे आहेत ते दोन्ही बॉटल्समध्ये अशा प्रकारे छान मस्त ॲड करून घेतलेले आहेत. आता यावरती आपल्याला परत माती ॲड करायची आहे. छान मस्त माती ॲड करून ती माती दाबून प्रेस करून आपल्याला त्यामध्ये माती ॲड करायची आहे, म्हणजे ती अशी खाली बॉटलला घट्ट अशी बसेल. तर अशा प्रकारे दोन्ही बॉटलला आपल्याला ही माती आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. आता यामध्ये मी टोमॅटोच्या बिया ॲड करणार आहे आणि दुसऱ्या बॉटलमध्ये कारल्याच्या बिया ॲड करणार आहे. तर मी स्पूनच्या साहाय्याने अशा प्रकारे या बॉटल्समध्ये या बिया ॲड करून घेते. पूर्ण बिया आपल्याला ॲड करून घ्यायच्या आहेत. आता यावरती आपल्याला थोडी थोडी करून माती ॲड करायची आहे आणि पूर्ण आपल्याला स्प्रेस करून आपल्याला माती ॲड करायची आहे. तर मी या बॉटलमध्ये पूर्ण माती ॲड केलेली आहे. तुम्ही बघू शकतात की खाली माती, परत टोमॅटोच्या बिया दिसतात आणि परत मातीचा थर दिसतो. तर अशा प्रकारे आपल्याला टोमॅटोच्या बिया अशा या बॉटलमध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत. आता इथे ही दुसरी बॉटल घेतलेली आहे. दुसऱ्या बॉटलमध्ये आपल्याला या कारल्याच्या बिया ॲड करून घ्यायच्या आहेत आणि या कारल्याच्या बिया अशा प्रकारे दाबून घ्यायच्या आहेत आणि यावरती आपल्याला माती ॲड करायची आहे. आता मी एवढ्या सगळ्या कारल्याच्या बिया आता ॲड केलेल्या आहेत, पण त्यातल्या सगळ्याच बियांची झाडं येतीलच असं नाही. त्यातल्या 3-4 बियांची झाडं येतील एवढंच सांगेल. तर मी दोन्ही बॉटल्समध्ये अशा प्रकारे माती ॲड केलेली आहे. तर सेम खाली माती, वरती बिया, परत तिसरा थर हा मातीचा दिसतो. ते बघायला खूप सुंदर छान असा वाटतो. आता इथे किचनच्या विंडोमध्ये मी 2 बॉटल ठेवलेल्या आहेत. तर विंडोच्या राईट साईडला मला हे कारल्याचं जे बॉटल बिया मी ॲड केली आहे ती बॉटल मला ठेवायची आहे आणि इथे मिरचीच्या झाडाजवळ मला हे टोमॅटोच्या ज्या बिया मी ॲड केलेल्या आहेत ज्या बॉटलमध्ये, ती बॉटल मला त्या कोपऱ्यात ठेवायची आहे, म्हणजे लेफ्ट साईडला. आता अशा प्रकारे आपल्याला छान मस्त म्हणजे पाणी स्प्रे करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. तर मी हे जे टोमॅटोचं झाड आहे त्या कोपऱ्यामध्ये आपण ठेवूया. तर सर्वप्रथम तिथे मी एक वाटी ठेवलेली आहे. त्या वाटीमध्ये आपल्याला ही बॉटल ठेवायची आहे. खरं म्हणजे या साईडला जिथे मिरचीचं झाड आहे तिथे ऊन खूप छान बऱ्यापैकी येतं, त्यामुळे तिथे टोमॅटोचं झाड छान मस्त जगेल. आता हे जे कारल्याचं झाड आहे मला इथे राईट साईडला कोपऱ्यात ठेवायचं आहे, पण तिथे ते झाड पडू शकतं, म्हणजे कारण इथे ग्रेला थोडी मोकळी जागा आहे. तर मला ही बॉटल बांधावी लागेल. पण आधी या बियांपासून छान मस्त कोंब येऊ दे आणि त्या कोंबचं खूप छान मस्त रोपटं तयार होऊ दे, मगच मी ते जे झाड आहे ते मी नंतर म्हणजे ते कारल्याचं झाड नाही, कारल्याचं वेल असतं, म्हणजे मी ते पूर्ण तिथे विंडोच्या राईट, म्हणजे किचनची जी विंडो आहे तिथे त्याच्या राईट साईडला ठेवेल. आता इथे हा जो डबा आहे तर ह्या डब्याला मी खालून होल पाडून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी माती ॲड केलेली आहे. खरं म्हणजे मला इथे आता विड्याच्या झाडांचं कलम करायचं आहे. तर इथे ज्ञानेश कुंडी आणि जो डबा आहे त्या डब्यामध्ये जी माती ॲड केलेली आहे तिला त्या दोन्ही मातीला तो छान मस्त स्प्रेस म्हणजे पाण्याचा स्प्रे मारतोय. तर ती कुंडीतली माती आणि जी डब्यातली माती आपल्याला हलकी अशी ओली करून घ्यायची आहे. आता इथे एका बाउलमध्ये मी माती घेतलेली आहे, ती अशा प्रकारे ओली करून घेतलेली आहे. या मातीच्या आपल्याला छान मस्त असे छोटे छोटे 2 गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता एक गोळा आपल्याला कुंडीमध्ये ठेवायचा आहे आणि एक गोळा आपल्याला जो डबा आहे त्या डब्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचा आहे अशा प्रकारे. आणि कलम करताना अशा पद्धतीचा वापर नक्कीच करतात. तर आता तुम्ही इथे बघू शकतात की इथे ही जी वेल आहे या वेलला जी गाठ आहे त्या गाठीला अशी छोटी छोटी मुळं आलेली आहेत. तर ही जी गाठ आहे तीच गाठ आपल्याला त्या गोळ्यामध्ये रोवून घ्यायची आहे. तर मी अशा प्रकारे ही जी गाठ आहे ही मातीमध्ये छान अशा प्रकारे रॅप करून घेतलेली आहे. आता ही जी गाठ आहे या गाठीला कालांतराने छान मस्त असे कोंब फुटतील आणि त्या कोंबापासून रोपटं तयार होईल आणि जेव्हा रोपटं तयार होईल ना त्याच्या बॅक साईडला आपल्या इथून कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं कलम तयार होईल.
आता इथे सेम कुंडीमध्ये सुद्धा सेम आपल्याला तेच करायचं आहे। तुम्ही इथे बघू शकतात, ही जी वेल आहे, या वेलीला इथे गाठ आहे। या गाठीला छोटे छोटे असे म्हणजे पानं आले, म्हणजे इथून पानं येतात, म्हणजे ती गाठ असते। तर त्या गाठीला छोटी छोटी अशी मुळं असतात। तर ही गाठच आपल्या ह्या जो मातीचा गोळा त्यामध्ये रोवून घ्यायचे। मी अशा प्रकारे छान मस्त रॅप करून घेतलेलं आहे। हे ती गाठ आहे ती मातीच्या गोळ्याने पूर्णपणे रॅप करून घेतलेली आहे। असंच सेम की त्या गाठीपासून छान मस्त कोंब तयार होईल। त्या कोंबापासून छान मस्त रोप तयार होईल आणि त्यानंतर रोप तयार झालं की असे बॅक साईडला आपल्याला ते झाड कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला कलम करून घ्यायचं आहे। आता हे जे झाड आहे, हे झाड खरं म्हणजे मला आईने हे विड्याचं झाड दिलेलं आहे। तर आईने अशा प्रकारे कलम केला आणि ते कलमाचं जे झाड आहे ते मोठं करून मला आईने दिलेलं आहे। तर मी इथे अशा प्रकारे मी कुंडीमध्ये आणि त्या डब्यामध्ये 2 कलम केलेले आहेत। तर एक कलम मला जो व्हाईट डबा आहे, त्या व्हाईट डब्यामध्ये मी जे कलम केलेला आहे तो डबा मला ज्ञानेशच्या टीचरांना द्यायचा आहे आणि कुंडलीतलं जे आहे ते मला माझ्यासाठीच ठेवायचं आहे। आणि आपल्याला हे जो कलम आहे, या कलमाला आपल्याला पाणी ॲड नाही करायचं आहे, फक्त आपल्याला सकाळ संध्याकाळ स्प्रेच्या बॉटलनी छान मस्त स्प्रे करून घ्यायचं आहे। सकाळ संध्याकाळ म्हणजे छान मस्त ती जी गाठ आहे त्या गाठीला छान मस्त असा ओलावा मिळेल। तर अशा प्रकारे मी पूर्ण विड्याच्या झाडाला अशा प्रकारे मी पूर्ण पाण्याच्या स्प्रेच्या बॉटलने छान मस्त पाणी स्प्रे केलेलं आहे। गुड इव्हिनिंग गाईज। तर आता संध्याकाळचे 8:30 वाजलेले आहेत। जेवणाची सुरुवात मी खूपच लेट केलेली आहे, म्हणजे आजचा पूर्ण दिवसच, आजच्या दिवसामध्ये सगळंच लेटच आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात, इथे मी गव्हाचं पीठ म्हणजे कणिक छान मस्त अशी मळून घेतलेली आहे। आणि तर मी आज संध्याकाळी जेवणाला पराठे करणार आहे, सिंपल असे पराठे। तर इथे मी बटाटा उकडून घेतलेला आहे आणि तो छान मस्त असा किसून घेतलेला आहे। आणि मी काही वटाणे होते, तर ते वटाणे छान मस्त बॉईल करून घेतलेले आहेत आणि स्मॅश करून घेतलेले आहेत। आपलं जे फ्रोझन वटाणे असतात ते, किंवा जे मटाच्या शेंगा असतात ते वटाणे घेतले तरी चालतील। आता यामध्ये आपल्याला कांदा आणि कोथिंबीर ॲड करायची आहे। आणि इथं हा जो कांदा आहे, मी कांदासुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे। इथे आलं लसूण मिरची पेस्ट आहे, ही सुद्धा आपल्याला ॲड करायची यामध्ये। आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट। आता मी हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेते। तर अशा मी कणकेचे छान मस्त गोळे करून घेतलेले आहेत आणि इथे मी छान मस्त हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे। आणि यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। आता हे जे स्टफिंग आहे, तर आपल्या या गोळ्यामध्ये हे स्टफिंग ॲड करून छान मस्त आपल्याला पराठे करून घ्यायचे आहे। तर मी पटापट पराठे करून घेते। आणि इथे तवासुद्धा मी गरम करत ठेवलेला आहे, म्हणजे आपल्याला पटापट पराठे छान मस्त भाजता येतील, म्हणजे छान मस्त भाजून घेता येतील। तर आता मी पटापट पराठे करायला सुरुवात करते। तर गाईस, आताच आमचं जेवण झालेलं आहे। तर आता रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि उद्या ज्ञानेशला सुट्टी आहे, त्यामुळे उद्याचा पूर्ण दिवस आरामात असेल। आणि आम्ही दुपारी जेवण झाल्यानंतर थोडा आराम केला दोघांनी पण।
आणि नंतर मग खरं म्हणजे मला 3 वाजता उठायचं होतं. 3 नाही म्हणजे मला 2:30ला उठायचं होतं आणि 3 वाजता निघायचं होतं. पण मी किती वाजता उठले माहिती आहे? मी 3:30ला उठली. पटापट तयारी वगैरे केली आणि मला लगेच आम्ही 3:45 वाजता निघालो, कारण मला रेशन कार्डच्या ऑफिसमध्ये जायचं होतं, थोडं काम होतं. तर आमचं रेशन कार्डच्या ऑफिसमधलं काम झाल्यानंतर आम्ही रिटर्न आलो आणि रिटर्न आल्यानंतर ऑन द वे म्हणजे रस्त्यावरती चालत असताना ऑन द वे आम्हाला म्हणजे ते दुकान आहे, त्या दुकानामध्ये दरवर्षी क्रिसमस असतो. तर म्हणजे जेव्हा क्रिसमस जवळ येतात तर तसं त्यांच्याकडे त्या दुकानामध्ये खूप छान मस्त असे क्रिसमस ट्रीसाठी डेकोरेशनचं सामान तिथे असतं. आणि मी तिथूनच ज्ञानेशला अशी कॅप घेते त्याच दुकानातून. तर ह्यावेळेस पण मी त्याला कॅप घेतली होती, कारण ज्ञानेश जेव्हा नर्सरीमध्ये होता ना तेव्हा मी त्याला सांता क्लॉजची जी कॅप असते ना, रेड आणि वरती व्हाईट कलर, तर मी ती ज्ञानेश जेव्हा नर्सरीमध्ये होता ना मी तेव्हा ती कॅप घेतली होती. आणि आता ती कॅप आहे तर डोक्याला अशी बसत नाही आहे व्यवस्थित, म्हणून मी त्याला यावेळेस त्याला दुसरी कॅप घेतलेली आहे. तर मलाही खूप आवडतं की म्हणजे क्रिसमस ट्री बघायला वगैरे. तर मी सुद्धा इथे ही जी बाल्कनी आहे त्या बाल्कनीच्या इथे समोरच मी सुद्धा छान मस्त क्रिसमस ट्री डेकोरेशन करणार आहे वगैरे. आणि डेकोरेशनसाठी काय काय सामान म्हणजे लागणार आहे किंवा काय वगैरे ते तुम्हाला नक्की दाखवेल सगळं. हां, लाइटिंग लावणार ना आपण. असं होतं. अरे पण आपल्याकडे ग्रीन कलरची लाइटिंग नाही त्याच्या. अच्छा ओके, नेक्स्ट टाइम घेऊ. तर सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मला खूप दिवस म्हणजे विड्याच्या झाडाचं मला कलम करायचं होतं, मी तो सुद्धा करून घेतलेला आहे. तर हे जे झाड लावायचं जे काम होतं ना ते खूप दिवसांपासून पेंडिंग होतं, तर ते पण आज मी करून टाकलं. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या.